श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकमध्ये एका आनंदाच्या विवाह सोहळ्यावर दुःखाची सावली पसरवणारी हृदयद्रावक घटना समोर आली आहे। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून लग्नासाठी आलेल्या कुटुंबातील अवघ्या 4 महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार शुभम काटेकर हे आपल्या कुटुंबासह नाशिक रोड परिसरातील एकलहरा गेट इथं नातेवाईकांच्या लग्नासाठी आले होते। गुरुवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास बालिकेची कोणती हालचाल होत नसल्याचं वडिलांच्या लक्षात आलं। त्यानंतर तातडीने तिला नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रुग्णालयात डॉक्टरांनी उपचाराचे प्रयत्न केले, मात्र सकाळी डॉक्टरांनी चिमुकलीला मृत घोषित केला। प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार ॲस्पिरेशन निमोनिया या आजारामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। डॉक्टरांच्या माहितीनुसार दूध किंवा लाळ चुकून श्वासावाटे फुफ्फुसात गेल्यास फुफ्फुसांमध्ये संसर्ग होतो, त्यामुळे श्वसन मार्गात अडथळा निर्माण होऊन फुफ्फुसांना सूज येऊ शकते। विशेषतः लहान बाळांमध्ये ही स्थिती अत्यंत धोकादायक मानली जाते। या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पथक रुग्णालयात दाखल झालं। या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। पुढील तपास पोलीस हवालदार पवार करतायत। दरम्यान या घटनेनंतर डॉक्टरांनी पालकांना महत्त्वाचा सल्ला दिलाय। लहान बाळांना दूध पाजताना त्यांचं डोकं थोडं उंच ठेवावं। दूध पिताना खोकला किंवा श्वास अडकल्यासारखी लक्षणं दिसल्यास तातडीनं डॉक्टरांकडे धाव घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।